बायको त्याला म्हणते की ह्याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात, की कसं की जगात सगळं वाईट चाललंय आणि फक्त आपणच काहीतरी केलं पाहिजे. पण तो बोलतो नाही यार, चांगलं करण्यासाठी सुपर हिरो होण्याची गरज नाहीये. कास्टिंग डिरेक्टर्स किंवा फिल्म मेकर्स हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर मराठी ऍक्टर्स, कारण मोस्ट ऑफ द मराठी ऍक्टर्स कम फ्रॉम अ थिएटर बॅकग्राऊंड. आणि थिएटर ऍक्टर्स ची व्हॅल्यू आता मला वाटतं की ह्या सगळ्या फिल्म मेकर्सना, आणि आता बिकॉज एकतर प्लॅटफॉर्म्स वाढले, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, त्यामुळे कॉन्टेंटची संख्या वाढली आणि इतकं सारं कॉन्टेंट आता जनरेट होते आपल्या अगोदर, त्यासाठी दे वी नीड गुड ऍक्टर्स. आणि फॉर दॅट रिझन द बेस्ट ऍक्टर्स आर कम फ्रॉम थिएटर. सो आय थिंक म्हणून मराठी ऍक्टर्सना खूप मोठा एक खूप अटेन्शन मिळालेलं आहे. माझी तरी फेवरेट एक फिल्म आहे झपाटलेला. लहानपणी तर मला खूप मजा यायची. दॅट वॉज वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स. सो विल बी शूटिंग झपाटला 3 दिस इयर. आणि द अनाउन्समेंट इज 2025 मध्ये चित्रपटगृहात भेटू. That's all I can reveal right now. I can't wait for that one. So today I'm really excited for this particular podcast episode because I have a very inspiring personality and he's a multifaceted human being. Like he's an actor, he's a producer, he's a director, and he's a superhero all at once. So I am really excited because I get to learn so much from a person like him. So please welcome Adinath Kothare on our podcast today as we delve into his life and everything what he has taken to build who he is today. So welcome on our podcast. Thank you, Devyani. Thank you. That's very sweet of you. Yes. So would you like to say something to our audience today? Well, I'm excited to do this podcast with you. And I think these focus podcasts, हे candid podcasts खूप मजेशीर असतात, कारण you never know, what you tend to explore in this, and sometimes I get to know a lot about myself also. Yes. As I'm dwelling into your questions and this interaction. But I love this space. It's a very candid, fun space. सो आपला नवीन फिल्म आता शक्तिमान, आणि त्याच्यातला जो कॅरेक्टर आहे तो अगदी वेगळा आहे. म्हणजे एक सामान्य माणसाला जो पटणारा कॅरेक्टर आहे, जे आपण स्वतःच्या आयुष्यात ज्या गोष्टी होत असतात त्याला रिलेट होणारा कॅरेक्टर आहे. तर त्याच्याबद्दल कसं आपण सांगू शकाल, आपला अख्खा अनुभव? शक्तिमान ही जी फिल्म आहे, प्रकाश कुंटे इज द रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर. आणि शक्तिमानची गोष्ट अशीच आहे. माझं जे पात्र आहे सिद्धार्थ, एक साधा सामान्य माणूस असतो. तो आपल्या संसारात, आपल्या रोजच्या आयुष्यात गुंतलेला असतो, गडबडीत सगळ्यात. आणि त्याचा एक मित्र असतो, डॉक्टर, जो सोशल वर्कर असतो, विक्रम गायकवाडने ते कॅरेक्टर साकारलंय. आणि एक दिवस तो त्याला असंच कळतं की त्यांनी एक मागे मेसेज केला होता त्याला. तर तो त्याला विचारतो की अरे तुम्हाला तू मेसेज पाठवला होतास, कोणतरी एक तुला पैसे हवे होते. अरे नाही, तो गेला. अँड द सिद्धार्थ गेट्स अफेक्टेड बाय इट, विच इज माय कॅरेक्टर. ही काइंड ऑफ स्टार्ट्स प्लेइंग ऑन हिज माइंड. आणि सिद्धार्थचा जो मुलगा असतो ईशान, आणि त्याची बायको स्पृहा जोशी. तर ईशान इज अ सुपर हिरो फॅन, आणि तो त्या सगळ्या सुपर हिरो टॉयज बरोबर खेळत असतो, कार्टून्स बघत असतो सगळे. आणि माझं आणि त्याचं नातं जे आहे, मी पण त्याला सुपर हिरोच्या गोष्टी सांगत असतो. बट आय ट्राय टू टेल हिम की हू द रिअल सुपर हिरो इज. आय ऑलवेज ट्राय टू टेल हिम की द रिअल सुपर हिरो म्हणजे कोण, जे निरपेक्षपणे आपल्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतात, ते सुपर हिरो. बरोबर. म्हणजे पोलीस वाले, फायर ब्रिगेड वाले, डॉक्टर्स, all our people, there are humans. Superheroes are around us. We are all superheroes when we do something which is good, out of the way for somebody, without any expectations, unconditionally. When we do something, that is where you become a superhero. Correct. And so he keeps inspiring his child, and one day his son, and he always tells him about his friend who's a social worker, who is like a superhero. He does all this. And Siddharth always feels ki yaar, I'm a common man, I'm busy in my life, I can't do all this. Nice. And he tells his son, see, संदेश काका, विक्रम गायकवाडचं कॅरेक्टर आहे, संदेश काका सुपर हिरो आहे, त्यांनी असं केलं तसं केलं. एक दिवस
ईशांतच्या बाबाला म्हणतो की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो, अँड इट स्टार्ट्स प्लेइंग ऑन हिज माइंड. अँड देन वन डे इन हिज ऑफिस ही ओव्हरहिअर्स समथिंग. त्याच्या ऑफिसमधला जो प्यून असतो, जे कॅरेक्टर प्रियदर्शन जाधव यांनी साकारलं, खूप सुंदर काम केलं प्रियदर्शननी. त्याचं तर त्या प्यूनची मुलगी असते छोटी 6 वर्षाची, तिला एक रेअर हार्टचं डिझीज झालेलं असतं अँड शी इज गोइंग टू डाय इन अ फ्यू डेज. शी नीड्स हार्ट ट्रान्सप्लांट. खूप पैसा लागणार त्यासाठी. मॅडमॅन कांट अफोर्ड. अँड समवेअर ऑल दिस adds up to that point, and he finds that trigger and he decides ki I'm going to help this girl, and how he goes out of the way to help that little girl. तिला मदत करायला तो काय काय करतो, इतक्या थराला जातो तो मदत करण्यासाठी की त्याच्या घरात, त्याच्या कुटुंबात, संसारात एक वादळ येतं. म्हणजे बायको त्याला म्हणते की ह्याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात, की कसं की जगात सगळं वाईट चाललंय आणि फक्त आपणच काहीतरी केलं पाहिजे. पण तो बोलतो नाही यार, चांगलं करण्यासाठी सुपर हिरो होण्याची गरज नाहीये. बट देन इट गोज टू सच एन एक्सटेंट दॅट फायनली शी टेल्स हिम की लाईक लक्षात ठेव, सुपर हिरोला बायको नसते. दॅट डायलॉग इज बिकम क्वाईट पॉप्युलर. अँड व्हॉट हॅपन्स, तो सुपर हिरो होतो की नाही फॉर हिज चाइल्ड, मुलाच्या नजरेत, आणि त्या मुलीला तो वाचू शकतो की नाही, ही गोष्ट आहे या सिनेमाची, शक्तिमानची. सो इट्स ट्राइंग टू टेल यू दॅट वी ऑल आर सुपर हिरोज. फक्त आपण ती विल पॉवर असते, ती विल पॉवर शोधली पाहिजे. विल पॉवर असते, आणि आपल्याला ते जे ऑब्स्टॅकल असतं ना, काय म्हणतात त्याला, की आपल्यामध्ये ते नाहीये, आपण नाही करू शकत वगैरे, तर इट टेस्ट आर लिमिट की आपण हे करू शकतो. इट गिव्स अस ऑल्सो दॅट कॉन्फिडन्स की नाही, आपल्याला छान वाटतंय हे करून. सो खऱ्या आयुष्यात जसं आपण सुपर हिरो बद्दल बोललो, तर आपल्या डॉटर आहेत जिजा, तर त्यांच्यासाठी तुम्ही कुठलं एक्झाम्पल सेट करू शकता ॲज अ फादर और एनी ऑफ द फादर्स? लाईक व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट रिलेशनशिप विच यू हॅव विथ युअर डॉटर? वेल, आय एम ऑल्सो ग्रोईंग ॲज अ फादर विथ माय चाइल्ड, आणि मी पण रोज नवीन नवीन शिकतोय तिच्याबरोबर. पण मला एक आम्हाला पटलंय सगळ्यांना, दॅट्स अ फॅक्ट, की इफ यू वॉन्ट युअर चाइल्ड टू बी इन अ सर्टन वे, यू विल हॅव टू बी दॅट. You will have to behave in that certain way so that your child can absorb those qualities. So तेच करायला पाहिजे आपण. You have to practice what you preach. If you want your child to read a book every day, she needs to see you reading a book. Absolutely. You can't be in a phone the entire day. मुलगी जेव्हा तुमची किंवा तुमचं मूल जेव्हा टीव्ही बघतं तेव्हा टीव्ही नको बघूस, पुस्तक वाच. You are doing the same thing. She's going to emulate what you are doing. Correct. So I think you need to be conscious of what we need to be conscious of what we are doing around our child. Around that is very important. आपल्या बालपणी पण महेशजी कोठारे हे अगदी नावाजलेले फिल्म मेकर, आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अशा फॅमिलीमध्ये जन्म घेतला जिथे कॉन्स्टंट एक्झाम्पल होतं समोर, तर त्याचा प्रेशर आणि त्याचं इन्स्पिरेशन तुम्ही कसं घेतलं आणि तुमचं बालपण कसं होतं? बिकॉज एक जबाबदारी असते म्हणजे पुढे जायची, आणि तुम्ही सेम फील्ड निवडलं, तर कसा होता हा प्रवास अख्खा? वेल, मी फार I think I was lucky. I was born in a family of storytellers. आणि ते संस्कार नकळत माझ्यावरती होत गेले. आणि माझ्या वडिलांनी एक खूप छान आम्हाला सगळ्यांना सवय लावली की त्यांचं प्रत्येक प्रोजेक्ट फिल्मचं यूज टू बी अ फॅमिली आउटिंग. म्हणजे प्रत्येक शूटिंगला आम्ही सगळे, म्हणजे आजी आजोबा, मी, माझी आई, आम्ही सगळे जायचो. आणि जास्तीत जास्त आमचं शूटिंग कोल्हापूरला असायचं, शालिनी स्टुडिओला, जयप्रभा, तिकडे. तर आय टू लुक फॉरवर्ड. आणि नेमकं ते शूटिंग मे महिन्यात असायचं किंवा डिसेंबर, म्हणजे माझ्या इधर समर वेकेशन मध्ये किंवा क्रिसमसच्या सुट्टीमध्ये असायचं. आणि आय टू लुक फॉरवर्ड. मी खरं तर माझं संपूर्ण बालपण, जास्तीत जास्त बालपण माझ्या वडिलांच्या सेटवरती घालवलंय मी. आणि मी तिकडे बागडायचो, आय टू प्ले, बट ते नकळत ते संस्कार होत गेले मला असं वाटतं. म्हणजे शालिनी स्टुडिओमध्ये मी पहिल्यांदा बाईक चालवायला शिकलो. आमचे आर्ट डिरेक्टर होते सतीश बिडकर, त्यांची एक हिरो होंडा होती, ती घेऊन एकदा बाबळीच्या झाडात घुसलेलो मी. तर असं करत खूप काय काय किस्से होते. आय स्टिल रिमेंबर. म्हणजे ऑल माय चाइल्डहुड एपिसोड्स आर रिलेटेड टू माय
फादर्स फिल्म सेट. करेक्ट. मग इफ यू सीन माझा शकुला, हो. त्यात जो सीन आहे, आम्ही सगळे पोरं एका आंब्यात शिरतो आणि आंबे तोडतो आणि मग तो आंब्याचा मालक आमच्या मागे धावतो. So that scene is inspired from a true event which happened with me. म्हणजे माझ्या वडिलांच्याच सेटवरती एकदा. तर माझा फेवरेट टाइमपास काय असायचा, कोल्हापूरमध्ये शालिनी स्टुडिओमध्ये जेव्हा शूटिंग चालू असायचं, मी तिथे गेल्यावर त्यांचं मेन ऑफिसचं बिल्डिंग असायचं शालिनी स्टुडिओचं. त्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली तिकडे गोडाऊन होतं. करेक्ट. आणि त्या गोडाऊनमध्ये सगळे शूटिंगचं सगळं प्रॉप्स पडलेले असायचे वेगवेगळ्या सिनेमांचे. त्यात एक बंदुका सगळ्या पडलेल्या असायच्या, खोट्या बंदुका. तर काही तिकडची लहान पोरं गोळा करायची, त्या बंदुका घ्यायच्या खांद्यावर आणि स्टुडिओवर हिंडायचं आणि खेळायचं. सो दिस वॉज माय फेवरेट टाइमपास. मग ते झाडावर जाऊन बसायचं. मग असंच एक दिवस आम्ही गेलो होतो आणि एका आंब्यात शिरलो. तिकडे बाजूला तिकडे उसाचे शेत होते, उसाचे मळे होते, आंब्राई होती. एका आंब्यात आम्ही असे शिरलेलो आणि तिकडे आम्ही आंबे काढायचा प्रयत्न केला आणि तो मालक जाम खडूस होता आणि आम्ही आंबे तरी तोडले मुद्दामून त्याला त्रास दिला आणि मग तो आमच्या मागे धावत सुटला. आम्ही पळत सुटलो, मी पळत सुटलो आणि जाऊन सेटवरती जाऊन शूटिंग जिकडे चालू होतं तिकडे जाऊन लपलो सेटवर. आणि तो आला मालक तावातावाने भांडायला आणि इकडे सगळं शूटिंग थांबलं त्याच्यामुळे. आणि डॅड बोलले काय झालं, कोण आहे हा माणूस. आणि ऑब्व्हियसली मग त्यांना कळलं की आम्ही असं काहीतरी कांड केलंय. पण ते बालपणीच्या मज्जाच वेगळ्या होत्या त्या काळच्या. म्हणजे की मला पण आठवते, आपण बाहेर जायचो काय विचार नाही, शक्यतो 80% आपला वेळ बाहेरच असायचा आणि खूप शिकायला मिळायचं त्याच्यातून. खूप म्हणजे देन आय थिंक एडिटिंग मी नकळत म्हणजे आय एम वन ऑफ द फ्यू ऑफ माय जनरेशन, लकी पीपल ऑफ माय जनरेशन ज्याला सगळं जवळून बघायला मिळालंय नकळत. म्हणजे तेव्हा सिनेमा एडिट व्हायचा स्टेनबेकवर, वेअर ऍक्च्युअल फिल्म used to be cut and pasted with sellotape. स्टेनबेक मशीन, जर्मन मशीन, त्यावर ते एडिटिंग व्हायचं. तर मी तिथे वडिलांबरोबर एडिटिंगला जायचो आणि तिकडे मी स्पूल बरोबर खेळत बसायचो त्या फिल्म्स बरोबर. सो दॅट वॉज माय टाइमपास आय टू कीप डुईंग. मग ते कापलेले फिल्म्स मी घेऊन स्वतः जोडायचा प्रयत्न करायचो. अँड दॅट हे नकळत मला या सगळ्या गोष्टी कदाचित माझे ते संस्कार माझ्यावरती होत गेले, तुम्हाला घडवत गेला. म्हणजे तो पर्सनॅलिटी त्यानंतर. आणि तुम्ही अवॉर्ड पण जिंकलाय ऍज अ चाइल्ड ऍक्टर आय गॉट. स्टार्ट पासूनच. म्हणजे तुम्ही तेव्हापासूनच. आता तर पाणीसाठी नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मध्ये मिळाला होता. तर कसं असतं ते फिलिंग, म्हणजे चुका पण होतात ऍज अन ऍक्टर. तुमचा काही एक क्षण काय होता तो मोमेंट, लाईक व्हेन यू फेस अ कॅमेरा? तेव्हा मला काही भान नव्हतं, मी तेव्हा लहान होतो. तेव्हा जास्ती चांगलं मला डॅड जे सांगायचं ते मी करायचो. आय शूड ट्राय नॉट टू लाफ वाईल डुईंग अ सीन, इतकंच. पण नाही, पण वडिलांचं ते धाक होती माझ्यावर तेव्हा सेटवरती असताना. आणि एकदा मला आठवतं खूप शकुलामध्ये खूप सिरियस सीन होता जिथे मला रडायचं होतं. म्हणजे आई मला ओरडते आणि ढकलते आणि मी काय केलं, मला हसूच येत होतं. आय डोंट नो वाय, आय वाज इन अ झोन. आणि डॅड चिडले खूप तेव्हा, कारण एकतर तेव्हा फिल्मवरती रेकॉर्ड व्हायचं ना. आणि फिल्म वॉज एक्सपेन्सिव्ह. आता कसं आपलं डिजिटल सगळं झालंय, पण फिल्म वाया जायची जर परत रिटेक्स आपण करत राहिलो तर. डॅड मला इतके ओरडले एका पॉइंटला की मी खरंच रडायला लागलो. आणि तो कॅमेरा त्यांनी रोल केला आणि तो त्यांना शॉट मिळाला. सो आय वॉज जस्ट बिंग म्हणजे मी असं काही, मला त्याचे भानही नव्हतं की मी एक फिल्म करतोय आणि आपण कॅमेरावर आणि आता ऍक्टर होणार आहोत, असं काही नव्हतं. तर ते म्हणजे जेव्हा मला ते अवॉर्डही मिळालं होतं, बेस्ट चाइल्ड ऍक्टर स्टेट अवॉर्ड मिळालं होतं, तेव्हा स्टेजवरती आम्ही खाली ऑडियन्समध्ये बसलेलो होतो. तेव्हा मला वाटतं मी माझ्या आजीच्या मांडीवर बसलेलो, तो फोटोही आहे आणि डॅड होते बाजूला. आणि माझं अवॉर्ड आधी अनाऊन्स झालं तेव्हा मला काही, आय डिडंट हॅव एनी कॉन्शियसनेस ऑफ दॅट की अवॉर्ड जिंकलोय आपण काय. इनफॅक्ट मला आईने फक्त सांगितलेलं की स्टेजवर जाताना आधी पाय नमस्कार करायचा आणि मग जायचं स्टेजवर. तर माझ्यासाठी तेवढंच होतं इम्पॉर्टंट. आय हॅव टू डू दॅट अँड देन आय हॅव टू टेक इट. मला अजूनही आठवतं, मी स्टेजवरती गेलो, पाया पडलो मी खूप असं एक जेन्युनली, आणि पुढे गेलो आणि त्यांनी अवॉर्ड दिला हातात. तर मला त्याचं वजन मला माहित नव्हतं किती आहे. आणि तेव्हा ते स्टेट अवॉर्ड खूप हेवी होते. ऑलमोस्ट माझा बॅलन्स गेला ते अवॉर्ड घेतल्यावर हातात. आणि मग मी आलो परत, बसलो परत मांडीवर आजीच्या. आणि मग मी बोललो की चला निघूया आपण. झालं त्यावेळेला गप्प बस, आपले बाकीचे अवॉर्ड पण आहेत अजून आता अनाउन्समेंट. देन
सो या मला असं वाटतं की त्याचं श्रेय सगळं माझ्या आई वडिलांना, माझ्या आजी आजोबांना जातं की त्यांनी घरात जे वातावरण होतं ते खूप त्यांनी तो एक बॅलन्स ठेवला की आम्हाला कधीच म्हणजे माझ्या वडिलांनाही कधीच दॅट फेम, दॅट ग्लॅमर ह्याचं कधी अट्रॅक्शन नव्हतं. आम्हाला कामाचं अट्रॅक्शन होतं ऑलवेज, काहीतरी क्रिएट करण्याचं. माझ्या वडिलांनाही माय फादर्स पॅशन वॉज टू टेल अ स्टोरी अँड गेट द अप्रिसिएशन ऑफ द ऑडियन्स. क्राफ्टला रिफाईन करत. आणि आता गेले 10 वर्ष तुम्हाला काय फरक वाटतोय मराठी इंडस्ट्रीमध्ये? काय असा फरक झालेला आहे? बिकॉज तुम्ही क्लोजली ही जर्नी बघितलेली आहे. सो ॲज अ पर्सन फ्रॉम दॅट इंडस्ट्री काय वाटतं आणि पुढचे 10 वर्ष कसे जातील? बिकॉज आय हॅव सीन इमेन्स लाइकिंग. आता ते गाण्यांसाठी पण आवड आहे असं नाही, नेशन वाईड असते किंवा बाहेर पण, आता परदेशात पण फार त्याचं हे व्हायला लागले. तर तुमचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे? मला असं वाटतं की इट्स अ ग्रेट टाइम टू बी इन द फील्ड ऑफ स्टोरी टेलिंग आता. कारण एकतर ना असं माझं मत आहे की ती भाषेची मर्यादा आता राहिली नाहीये. बरोबर. ती रेस जरा आता पुसट होत चालली आहे. कारण आपल्या लॉकडाऊन नंतर ना खूप बदललं. ऑडियन्स पण खूप बदलला. ऑडियन्सही खूप इव्हॉल्व्ह झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, आय एम अ टेलिव्हिजन प्रोड्युसर. करेक्ट. आणि टेलिव्हिजन शोज तेव्हा सगळे थांबले होते लॉकडाऊनमध्ये. कारण शूटिंग्स थांबले होते म्हणून दिवस नवीन कॉन्टेंट कोणी बनवू शकत नव्हतं. त्यामुळे रिपीट टेलिकास्ट होत होते टेलिव्हिजनवरती. आणि ते रिपीट टेलिकास्ट लोकांना बघायचं नव्हतं. सो दे शिफ्टेड मोस्ट लाईक अराउंड 80% ऑफ द ऑडियन्स शिफ्टेड टू डिजिटल प्लॅटफॉर्म्स वेअर दे गॉट एक्सपोज टू वेब सिरीज अँड फिल्म्स. कारण दुसरं ऑप्शनच नव्हतं काही. आणि तिथे दे स्टार्टेड सीइंग थिंग्स दॅट दे वॉन्टेड. ट्रू, ॲब्सोल्युटली. हो. आणि तिथे दॅट 80% जो ऑडियन्स डिजिटलकडे गेला त्यातले 50% परत आलाच नाही मग टेलिव्हिजनकडे, किंवा जो आला त्यांची सेन्सिबिलिटी बदलली होती, ती इव्हॉल्व्ह झाली होती. सो म्हणून आम्ही जेव्हा लॉकडाऊन संपलं आणि सगळं शूटिंग परत सुरू झाले, तेव्हा द नेटवर्क्स ब्रीफ्ड अस की नाव द ऑडियन्स हॅज चेंज्ड अँड हेन्स आवर स्टोरी टेलिंग ऑल्सो नीड्स टू गेट लिटल अपग्रेडेड. आणि म्हणून टेलिव्हिजन शोजचं स्टोरी टेलिंग पण थोडं हलकंसं आम्हाला बदलावं लागलं. सो आय थिंक प्रेक्षकही इव्हॉल्व्ह होतोय त्याबरोबर. आणि त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण अनेक भाषांमधले कॉन्टेंट आपण बघत होतो भरपूर. म्हणजे आणि अनकन्व्हेन्शनल कॉन्टेंट पीसेस होते. मी अजून एक नोटीस केलं की नेटफ्लिक्सवर आहे ना, मोस्ट, आय डोंट नो इफ आय एम, म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 70% किंवा 50% ना नेटफ्लिक्सच्या सिरीजवर जे ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस होते दे वर फ्रॉम मराठी इंडस्ट्री. दॅट्स व्हॉट आय नोटीस. लाईक मेजर जे हिट गेलेल्या आहेत सिरीज किंवा फिल्म्स OTTच्या हॅड मराठी ऍक्टर्स. या इनफॅक्ट मराठी ऍक्टर्स हॅव द कास्टिंग डिरेक्टर्स किंवा फिल्म मेकर्स हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर मराठी ऍक्टर्स. कारण मोस्ट ऑफ द मराठी ऍक्टर्स कम फ्रॉम अ थिएटर बॅकग्राऊंड. आणि थिएटर ऍक्टर्स ची व्हॅल्यू आता मला वाटतं की ह्या सगळ्या फिल्म मेकर्सना, आणि आता बिकॉज एकतर प्लॅटफॉर्म्स वाढले, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, त्यामुळे कॉन्टेंटची संख्या वाढली आणि इतकं सारं कॉन्टेंट आता जनरेट होते आपल्या अवतीभोवती. त्यासाठी वी नीड गुड ऍक्टर्स. आणि फॉर दॅट रिझन दे टू ऑप्ट द बेस्ट ऍक्टर्स आर कम फ्रॉम थिएटर. सो आय थिंक म्हणून मराठी ऍक्टर्सना खूप मोठा एक खूप अटेन्शन मिळालेलं आहे. आणि आय थिंक मराठी ऍक्टर्स आर मेकिंग अ ह्यूज मार्क ऑन द डिजिटल प्लॅटफॉर्म. अमृता सुभाष असो किंवा जितेंद्र जोशी असो किंवा अमय वाघ अँड मेनी पीपल आर. हिंदी फिल्म्स, यू सी इन हिंदी फिल्म्स, वेब सिरीज. सो या फिल्ममध्ये मला एक फेवरेट कॅरेक्टर 83 मध्ये तुमचं होतं, ते मला खूप आवडलं. त्याचं हाऊ वॉज इट, लाईक वॉज इट इन लॉकडाऊन जेव्हा शूट झालं होतं ते, का त्याच्या आधी? 83 आम्ही 2019 मध्ये शूट केली फिल्म UKला आणि 2020च्या डिसेंबरमध्ये ती रिलीज झाली. सो इट वॉज अमेझिंग यार. आय थिंक तो इतक्या मोठ्या स्केलवर ती फिल्म कबीर खाननी बनवली आणि ते मला पहिल्यांदा अनुभवायला मिळालं. मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा मोठ्या प्रोजेक्ट्सचे भाग होतो तेव्हा आपल्याला खूप शिकायला मिळतं. आपला स्वतःचा बघण्याचा, विचार करण्याचा किंवा
इमॅजिन करण्याचा दृष्टिकोन बदलतो. वी कॅन ड्रीम बिग, यु नो, when we see it from such close quarters. So मजा येते. पण त्याच्यावर एक माझी तरी फेवरेट एक फिल्म आहे झपाटलेला. लहानपणी तर मला खूप मजा यायची. दॅट वॉज वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स. आणि एक 3D मध्ये पण मध्ये 2014 मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, तेव्हा 13 मध्ये काढले होते. आणि आता परत झपाटलेला 3 इज कमिंग. त्याचा पोस्टर बहुतेक मी बघितलाय सोशल मीडियावर. सो त्याच्याबद्दल आय एम जस्ट एक्साइटेड टू नो, बिकॉज दॅट्स समथिंग विच इज व्हेरी पर्सनल टू मी. सो विल बी शूटिंग झपाटलेला 3 दिस इयर. आणि the announcement is 2025 मध्ये चित्रपटगृहात भेटू. That's all I can reveal right now. I can't wait for that one. अजून खूप सगळ्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मला पर्सनली असं वाटतं, ॲज यंगस्टर्स वी टेंड टू गेट काइंड ऑफ सिकिंग व्हॅलिडेशन ऑन सोशल मीडिया किंवा या सगळ्या गोष्टी होत असतात. पण फिल्म जर्नीमध्ये अप्स अँड डाऊन्स हे खूप होतात आपले. आणि त्याच्यामध्ये क्रिटिसिझम पण येतं आणि पॉझिटिव्ह फीडबॅक्स पण येतात. तर फ्रॉम यू आय वुड लाईक टू पर्सनली वॉन्ट टू लर्न की आपण ते कसं हँडल केलं पाहिजे. क्रिटिसिझम, ट्रोल्स तर येतातच आणि काही पॉइंटलेस पण असू शकतात, काही हेल्दी क्रिटिसिझम पण असू शकतं. तर हाऊ डू वी नॅव्हिगेट फ्रॉम दॅट, बिकॉज तुम्ही हा प्रवास फार म्हणजे वर्षांपासून तुम्ही बघता आणि वी ॲज यंगस्टर्स आर क्वाईट न्यू टू द सोशल मीडिया ट्रोल्स किंवा जे चांगलं पण येतं ना, आम्ही कधी कधी वाहून जातो की अरे खूप व्हॅलिडेशन यायला लागतं त्याच्यातून. सो त्याच्याबद्दल काय, व्हॉट कॅन यू शेअर फ्रॉम युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस? सोशल मीडिया इज अ फेक प्लॅटफॉर्म. तिकडे काही खरं नसतं, तिकडे सगळं खोटं असतं, सगळं असं दिखावा असतो सगळं. आणि आय थिंक वी शुड ट्रीट इट दॅट वे. आय डोंट थिंक वी शुड टेक सोशल मीडिया सिरियसली एव्हर. ऑल दी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स at least. And that is the only way to keep your mind at peace. कारण ते सगळंच शोषा असतो. And I think we should stop taking ourselves also seriously too much. कारण ते perfectionism and all that just comes. आणि ते सोशल मीडियामुळे ते सगळं ते फॉलोअर्स आणि ते तिकडून मिळणारं जे व्हॅलिडेशन असतं, इट इज ऑल सुपरफिशियल. कारण एकतर आता फॉर एक्झाम्पल काही कपल्स आपण बघतो किंवा काही लोक, काही ट्रॅव्हलर्स आपण बघतो, त्यांचे जे व्लॉग्स असतात, त्यांचे जे फोटोज असतात, इट इज ऑल मेड अप. इट इज ऑल सगळं ते इंजिनियर्ड असतं, सगळं ते कोरिओग्राफ्ड असतं सगळं. सो आणि आपल्याला असं वाटतं की एस्पेशली द इनोसेंट माइंड्स द माइंड्स दॅट आर डेव्हलपिंग, किड्स लाईक जीजा और सम टीनेजर्स, त्यांना ते खरं वाटायला, त्यांना ते खरं वाटतं. बरोबर. तर मला असं वाटतं की आपण त्यांना ते एज्युकेट केलं पाहिजे की हे सगळं खोटं आहे, हे सगळं वरवरचं आहे, सगळं दिखावा आहे सगळं, आणि ह्याच्यावरती प्लीज विश्वास ठेवू नका. सो आय थिंक त्यांनी ते होतंय. आय थिंक आता त्यांनाही, मला वाटतं आपले सगळे पुढचे जनरेशन्स खूप हुशार आहेत. म्हणजे जिजाच, माझ्या मुलीची अंडरस्टँडिंग, तिची सेन्सिबिलिटीज ॲट द एज ऑफ 6 is something probably what I had at the age of 14. That's true. I agree. So त्यांनाही ते कळतंय. ऑफकोर्स त्यांच्यावरती पण आपण विश्वास ठेवला पाहिजे की त्यांना ते कळेल त्यांचं. करेक्ट. वी समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज यू डिलिबरेटली ट्राय टू, म्हणजे आज मी जिजाला सांगितलं की नाही जिजा हे नाही करायचं तू, की ते मुद्दामून करणार ती. सो रादर लेट हर एक्सपिरियन्स इट, लेट हर रिअलाइज हर मिस्टेक्स अँड लेट हर लर्न फ्रॉम हर ओन मिस्टेक्स. दॅट इज द बेस्ट वे टू लर्न. करेक्ट. देयर वॉज अ व्हिडिओ ना ऑन इंस्टाग्राम, एक मूल जातं आणि ते प्लग मध्ये असं हात घालत जातं, तर आई सांगते की डोंट डू दॅट. बाप सांगते एक मिनिट करू दे, आणि खरं आवाज येतो आणि तो रडायला लागतो. परत नाही करणार तो. पण अर्थात that's a joke, but don't let that happen. But I'm just saying, I think anyways, coming back to the original question, I think social media and all that is very superficial. आणि ते ट्रोलिंग बिलिंग पण त्यातल्या ते सुपरफिशियल मधलं सुपरफिशियल सगळं असतं ते. अँड आय डोंट थिंक वी शुड टेक इट सिरियसली ॲट ऑल. यार मला यूथ सेंट्रिक विचारायचे की हु आर एस्पायरिंग टू गेट इन टू दिस इंडस्ट्री. ऑफकोर्स चॅलेंजेस असतात आणि देर आर दीज रिवॉर्ड्स ऑल्सो ऑफ युअर जॉब. सो हाऊ कॅन यू शेअर सम टिप्स फॉर द यूथ हू वॉन्ट टू get involved in who don't have that background but they want to get involved? So what are the things, जसं तुम्ही बोलला की theater acting is very important. So what are the things they need to? So
what I was trying to say is की तुम्हाला आधीचा जो प्रश्न होता तुझा की how do you handle all this? Exactly. So my thing is हे social media, हे trolling, हे criticism is not your main focus. Our main focus should be our journey. Correct. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे जे आपले इंटरव्ह्यूज तू करतेस फॉर एक्झाम्पल यू आर ऑल्सो अ यंग एंटरप्रेनर हु इज डूइंग लॉट ऑफ who is setting out, who is doing very good for herself. I'm really proud of you. You can't be concerned about how many likes you get, how many views you get. That can't be your main focus. Your focus should be how, I mean, what you're enjoying is the process, right? The journey, the interview. ज्यात तुलाही काही शिकायला मिळतं, तुला खूप ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. And that is the only thing that is going to keep you going. Correct. That's true. Same thing as a filmmaker, the journey, the process of getting into a character, process of writing a script, directing a film, producing a content, making that story come alive on the screen. Yeah. That's it. तेवढंच आपली जर्नी आपण एन्जॉय केली पाहिजे. That is the only thing that you have in your control. बाकी आपल्या हातात जे नाही आहे त्याचा आपण कशाला विचार नाही करायचा. But I think consistent small acts of working towards your passion is something which helps you grow ना. म्हणजे त्या गोष्टी जर कधी अप्स अँड डाऊन्स होतात पण त्यातून शिकतो ना. मला वाटतं की जेवढे डाऊन्स येतात आपल्या आयुष्यात त्याच्यातून ते ज्या गोष्टी जे शिकून जातात करेक्ट ते कधी अप्स मध्ये आपण कधी शिकू नाही शकत. सो जस्ट ऍक्सेप्टिंग अँड मुव्हिंग ऑन. सक्सेस आणि फेलियर दोन्ही टेम्पररी असतात. आपल्या हातात फक्त गाडीचं इंजिन आहे अँड वी नीड टू जस्ट कीप गोइंग. मला एक असे आय डोंट नो इफ आय कॅन आस्क दिस बट मी थोडंसं वी आर जस्ट गुगलिंग यू आणि मला रामायण मध्ये आपण भरत म्हणून प्ले करताय आणि अजून एक मूवी आहे गांधी त्याच्यामध्ये पण मी ऐकलंय तर मला खूप इंटरेस्ट आहे माहिती करण्यात. मला ऑफिशियली काही सांगता येणार नाहीये बट येस आय एम अ पार्ट ऑफ रामायण आणि इट इज द बिगेस्ट Bollywood film that is going to be made till date. न्यूज मधलंच जे आहे तेच मी तुला सांगतोय आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल मी आता काही सांगू शकणार नाही. आय एम नॉट अलाउड टू से एनिथिंग बट इट इज अ ड्रीम कम ट्रू टू बी अ पार्ट ऑफ दिस. तो ट्रायो आणि अख्खं ते मी जे वाचलं ना इंटरनेटवर मला खूपच फॅसिनेशन झालं. म्हणलं मी जेव्हा आपल्याला भेटील आज तेव्हा आय वॉन्ट टू ask you about that. आणि गांधी पण मी ऐकलं. गांधी ही वेब सिरीज आहे. हंसल मेहता बनवत आहेत. त्याच्याबद्दल पण मी आता फार ऑफिशियली सांगू नाही शकत बट येस आय एम अ पार्ट ऑफ गांधी. दॅट्स क्रेझी. अमेझिंग. थँक्यू आज तुम्ही वेळ दिला आणि मला खूप छान वाटलं. तुम्हाला काही फीडबॅक द्यायचं आहे आमच्याबद्दल? आय लव्ह दिस पॉडकास्ट आणि तू खूप आय थिंक यू आर अ व्हेरी जेन्युइन अँड अ व्हेरी ऑनेस्ट host and that energy that you bring is very infectious and I think I really enjoyed it. I was very relaxed, I was comfortable and uninhibited because of that. So all thanks to you. If this interview हा चांगला झाला तर तुझं क्रेडिट. नाही नक्कीच खूप छान झालं तुमच्यामुळे because you made it comfortable for all of us because आम्हाला कधी कधी nervousness येतो but you made it comfortable and that is something which matters to us. म्हणजे that is thank you so much. Thank you. And thank you so much to Chanda for making this happen and thank you so much to Western Hotels for giving us the venue and this incredible place for shooting it. Thank you so much to all our audience. We'll be releasing this episode soon. Thank you. Thank you. Thank you so much.